तर हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप छान असाल. आणि व्हिडिओ बनवते मी, बघणं न बघणं तुमचा भाग आहे. यातनं काही शिकणं न शिकणं हा पण तुमचा भाग आहे. पण आयुष्यात आपण कसे होतो, आपण कुठल्या विचारांचं अनुसरण केलं होतं आणि आपण आपली लाईफ कशी जगली, आपण आपलं आयुष्य किती सुंदररित्या सजवून ठेवलं होतं, हे बघण्याची काही मला मजा येणार ना, ती काही औरच आहे. व्हिडिओ स्किप नका करून शेवटपर्यंत बघा. आजचा व्हिडिओ आहे, जी लोक प्रत्येक व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये ग्रँटेड पकडतात. प्रत्येक गोष्टीमध्ये ग्रँटेड पकडणारे तर आहेतच, पण एक असतं ना, हिला माझ्याशिवाय कोण आहे किंवा याला माझ्याशिवाय कोण आहे, तर हा भ्रम आहे. ते म्हणतात ना, एक इंसान आपली पुरी दुनिया बन सकता है. इतकं चुकीचं वाक्य नाही. त्या एका इन्सानला तुम्ही एवढे इम्पॉर्टन्स देता, तुमचं हसणं, खेळणं, इकडे तिकडे जाणं, बागडणं, तुमचा आनंद, हे सगळं ते एका व्यक्तीच्या हो किंवा नाहीवर डिपेंड राहतं. का? तुमची लाईफ आहे. प्रायोरिटीज ठेवा, प्लस बाउंड्रीज ठेवा. जसा तो वागतोय तसं आपण वागलं पाहिजे, अशातला भाग नाही आहे. पण त्याला सांगायचं की तेव्हा मी हे ॲडजस्ट केलं होतं, तेव्हा तो आता हे ॲडजस्ट केलंच पाहिजे. पण एवढं सांगून करून, एवढी अंडरस्टँडिंग असूनसुद्धा जर प्रॉब्लेम येत असतील, तर मग मात्र तो किंवा ती एकदा जर एकटं राहायला शिकले ना, मग मात्र खूप अवघड होऊन जाईल. कारण ज्याला एकटं बसून जेवण करता येतं, ज्याला एकटं बसून तासनतास वेळ घालवता येतो, ज्याला एकटं बसून मस्त प्रवास करता येतो, त्या व्यक्तीला कुठल्याच व्यक्तीची गरज पडत नाही, असं मला तरी वाटतं. तेव्हा जे आहेत त्यांना जपा, त्यांच्यासोबत छान क्षण घालवा, कारण हे परत परत येणार नाही. अँड डोंट टेक अ ग्रँटेड. हे खूप वाईट आहे. नक्की शेअर करा. आवडलं असेल तर नक्की शेअर करा. थँक्यू.